नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरील आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत पिकलेल्या आंब्यापासून पुरी. तुम्हाला वाटेल की पिकलेल्या आंब्यापासूनही पुरी बनते का? तर हो, नक्कीच बनते. आणि ही पुरी एकदम झटपट आणि एकदम कमी साहित्यामध्ये बनते आणि हे खायला एकदम टेस्टी आणि चविष्ट लागते. तर तुम्ही अशा प्रकारे पुरी एकदा नक्कीच करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे. तर इथं बघू शकता, एका प्लेटमध्ये आपण पाणी आणि एक आंबा घेतलेला आहे. तर या पुरीसाठी आपल्याला एक आंबा लागणार आहे, तर तो मोठ्या साईजचा घ्यायचा. तर बघू, त्या आंब्याला आपल्याला व्यवस्थित असं धुवून घ्यायचं आहे. तर हा आंबा धुवून झाल्याच्या नंतर त्याला व्यवस्थित असा आपल्याला पिकवून घ्यायचा आहे. हा आंबा व्यवस्थित आपण पिकवून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये जे रस आहे ते व्यवस्थित आपला निघला जातो आणि लवकरही होतो. त्यामुळं हा आंबा व्यवस्थित असा पिकवून घ्यायचा आहे. आंबा पिकवून झाल्याच्या नंतर एक मोठा बाऊल घ्यायचा आहे आणि त्या बाऊलमध्ये ना आपल्याला हा रस व्यवस्थित असा काढून घ्यायचा आहे. तर हा इथं बघू शकतात, आपल्यानं आंब्याच्या कोळीला खूप जास्त गर आहे, तर त्याचाही रस आपल्याला व्यवस्थित असा काढून घ्यायचा आहे. तर इथे आपण हा रस व्यवस्थित असा काढून घेतलेला आहे. हा आहे आपला एका आंब्याचा निघालेला रस. आपला रस बनवून रेडी आहे. हवा तर तुम्ही ना या रसामध्ये साखर पण टाकू शकतात. म्हणजे तुम्हाला जर गोड आवडत असेल तर यामध्ये तुम्ही साखर नक्कीच टाका. पण मला इथं ना जास्त गोड अशी पुरी आवडत नसल्यामुळं मी ह्याच्यामध्ये ना साखर टाकलेली नाही. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. तर इथे ना आपल्याला पुरीसाठी लागणार आहे पीठ. तर इथं एका बाउलमध्ये मी व्यवस्थित चाळून असं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर इथं ना तुम्ही कसल्याही प्रकारचा किंवा कुठल्याही प्रकारचं मैदा किंवा दुसरंही काय आणखी यामध्ये मिक्स करायचं नाही. आपल्याला ना फक्त गव्हाच्या पिठापासूनच पुऱ्या बनवायच्या आहेत. तर याच्यामध्ये ना आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडासा ओवा पण ह्याच्यामध्ये हातावर असा क्रश करून घालायचा आहे. म्हणजे कशामुळं तर आपल्या पुरीला आणखी जास्त अशी टेस्ट येईल म्हणून. तर ह्याला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे. आणि इथं एकजीव झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला आपण बनवलेला रस घालून घ्यायचा आहे. तर रस घालताना एकदमच पूर्ण असा आपल्याला रस त्यामध्ये घालायचा नाही, कारण की एखाद्या वेळेस रस जर जास्त झाला तर आपलं पुरीचं पीठ हे एकदम पातळ होऊ शकतं. त्यामुळे आपली पुरी ही व्यवस्थित बनणार नाही. त्यामुळे आपल्याला हवं तसं लागेल तसंच आपल्याला त्यामध्ये आपला रस टाकायचा आहे आणि आपलं पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथं आपण आपला रस घातलेला आहे आणि व्यवस्थित असं पीठ मळत आहोत. तर इथं ना राहिलेला बाकीचा रस हे आपण याच्यामध्ये टाकायचा आहे आणि पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. पीठ पातळ झाल्याच्या नंतर ती पुरी छान होत नाही ना, फुगत पण नाही आणि खायलाही छान लागत नाही. तर त्या गोष्टीचं तुम्ही ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे ना आपलं पीठ असं व्यवस्थित मळलं गेलेलं आहे. तर हे पीठ मळल्याच्या नंतर आपल्याला ना त्यामध्ये थोडंसं तावर जास्तही नाही, थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि त्या पिठाच्या वरून असं टाकायचं आहे आणि त्याला व्यवस्थित असं परत एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. हे तेल टाकल्यामुळं ना आपली पुरी एकदम मऊ आणि एकदम छान असं हे पीठ मुरल्या जाण्यामुळं आपल्याला इथं तेल टाकायचं आहे. आणि हे इथं बघू शकता, आपलं ना पीठ पुरीला लागणारं पीठ एकदम बनून रेडी आहे. तर हे पिठाला ना आपल्याला एक प्लेट घ्यायचं आहे आणि ह्या पिठाला व्यवस्थित झाकून 5 मिनटासाठी तसंच ठेवायचं आहे. त्यामुळं हे पीठ मुरल्या जाईल आणि मुरल्यास आपल्या पुऱ्या छान होतील. तर इथं बघू शकतात की आपल्या पिठाला 5 मिनटं झालेले आहे. तर इथं ना आपल्याला याचे छोटे छोटे असे उंडे बनवून घ्यायचे आहेत. आम्ही तर याला उंडेच म्हणतात. तुमच्या इकडं काय बोलते हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर इथं बघू शकतात की असे छोटे छोटे आपण पूर्ण ह्याचे आता उंडे बनवून घेतलेले आहेत. तर आता इथे ना आपल्याला सुरुवातीला आपल्या पोळपाटाला ना तेल लावून घ्यायचं आहे. हे तेल लावल्यामुळं ना आपली पुरी खाली चिटकणारही नाही आणि पुरीमुळं ना आपलं तेलही खराब होणार नाही. ज्यावेळेस आपण या पुरीला पीठ लावून लाटतो ना, ते पुरीचं पीठ हे पूर्ण तेलामध्ये उतरतं आणि आपलं तेलही खराब होतं. त्यामुळे इथं आपण थोडंसं तेल लावून घेतलं का तर काही जास्त टेन्शन होणारे नाही आणि आपलं तेलही खराब होणार नाही. तर इथं आपली एक पुरी व्यवस्थित छान अशी बनवून तयार आहे. तुम्ही इथं बघू शकतात मी किती जाड पुरी बनवली, जास्त जाडही नाही आणि कमी नाही. तुम्ही अशाच प्रकारे पुरी बनवून घेऊ शकतात. तर इथे आपण दुसरीही पुरी अशीच लाटून घेतलेली आहे.
तर बघू शकतात अशा प्रकारे पुरी लाटली तर नक्कीच पुरी एकदम छानच होते. तर इथं ना आता तेल गरम झालेलं आहे, तर या तेलामध्ये ना आता आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. तर इथं आपण पुरी तेलामध्ये सोडलेली आहे. तिला आता व्यवस्थित असं आपल्याला पलटून घ्यायचं आहे. आणि ही पुरी तळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ही पुरी एकदम अशी आपल्याला कच्ची अशी कमी तळून घ्यायची नाही, तर एकदम छान असे ना जास्त डार्क कलर येईपर्यंत पुरी तळून घ्यायची आहे. त्याच्यामुळं ना आपल्या पुरीला चांगली अशी चविष्ट लागतात, चवदार लागतात. आणि ज्यावेळेस आपण ती व्यवस्थित नाही ना तळली, कच्चीच तळली ना, त्यावेळेस आपली पुरी खायला छानही लागत नाही. तर इथं ना बघू शकतात आपली पुरी किती टम्म अशी फुगलेली आहे. आणि आता ही आपली पुरी एकदम छान अशी तळली गेलेली आहे. तर ह्या पुरीला आता ना आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर इथे आपण परत दुसरीही पुरी अशीच तळून घ्यायची आहे. तर तीही आता बघू शकतात की तळलेली आहे आणि छान अशी तीही पुरी एकदम टम फुगलेली आहे. अशा प्रकारेच ना आपल्याला सगळ्या पुऱ्या आपल्या तळून घ्यायच्या आहेत. तर इथे बघू शकतात की आपल्या पुऱ्या एकदम छान अशा बनवून रेडी आहेत. तर हा आहे आपल्या पुरीचा फायनल लूक. अशा प्रकारे पुऱ्या तुम्ही नक्कीच बनवून खा, खूप छान लागतात आणि ते आपल्याला हेल्दी पण असतात. अशा प्रकारे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.